नाव खाली हो एक्सेल मम्मा. इथे बघा मदर्स डेचं नाव आणि प्रिशाचं गाव असं झालेलं आहे. तर हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर आमच्याकडे ना आत्ता आभाळ आभाळ झालेला आहे. तर संध्याकाळचे वाजलेले आहे 5:30 पावणे 6 वाजलेले आहे. आणि आज म्हणजे खूप मस्त असा डे, म्हणजे आज मदर्स डे आहे. तर तुम्हा सगळ्यांना म्हणजे जे कोणी मदर्स आहे त्यांना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर म्हटलं व्हिडिओ स्टार्ट करावा. आज मदर्स डे आहे तर म्हणजे स्पेशल असं काही तर नाही, पण म्हटलं व्हिडिओ तरी स्टार्ट करून घ्यावा. आणि तर इथे प्रिशाचं हे काम आहे. प्लेटमध्ये ना तिचं बॉडी लोशन आणून ठेवलेली आहे. प्रिशा, ए प्रिशू, रुको तुझ्या अभी रट्टा दूंगी मैं. तर ती ना आमचं ना बेसिनचा नळ आहे ना तो थोडासा त्याची जे पाण्याची धार असते ना ती थोडीशी ना बारीक झालेली आहे. तर यांनी ना ते नळ आणायला गेलेले आहे, म्हणजे पाईप आणायला गेलेले आहे. तर प्रिशा इकडे मस्ती करत आहे. तर बघा इथे ना हा जो बेसिन आहे ना त्याचीच ना धार कमी झालेली आहे. तर हेच व्यवस्थित करत आहे. आणि आमचे भांडे ना तसेच पडलेले आहे, मावशी यायचीच आहे. प्रिशा झोपून होती ना, तर झोपून होती तोपर्यंत मी ना हे भाजी साफ करून घेतली. हे चवळीचे शेंगा आहे ते मस्त निवडून घेतल्या आणि भेंडी आहे. तर संध्याकाळी काय करायचं ते विचार चालू आहे, म्हणजे मसाला भेंडी बनवू की ह्या शेंगाची भाजी बनवू. तर बघूया काय बनवलं ते तर दाखवा. आधी मी मगाशी इडली केली होती. इडली ना भरपूर सारी आहे. तर इथे बघा हे इडली एवढी सारी उरून आहे. तर विचार चालू आहे फ्राय करून. आणि प्रिशाचे ना आत्ता थोडं केस विंचरून द्यायचं आहे, पण ती काही तयार होत नाही. तिला ना केक देणारच नाही आहे मी. तर हे शेंगा साफ करून घेतलेला आहे मी, ते ठेवून घेते. हां हां, तो फिर बाल कर ले, आ जाओ पहिले. कम हियर कम बाल. तर प्रिशानं उठून तशीच आहे. तिला केव्हाची म्हणत आहे मी की तुझे केस करून देते, केस करून देते, पण प्रिशा काही ऐकत नाही आहे. रुको, बाल अच्छे से करके देती, फिर बाल आंखों में नहीं जाएंगे ना. मुझे छोड़े, देखो बाल कैसे गंदे हो गए. मुझे मुझे छोड़ देना. छोड़ दूंगी, रुको. मुझे डॉक्टर बनने के है. मुझे तो हाँ तू डॉक्टर बनने का है, लेकिन थोड़ा बाल करो पहले. तूने क्यों निकाला इसको? मैंने नहीं निकाला है बेटा. ये पेन ये बेल्ट लगाओ. बस क्लिप्स लगाओ. तर प्रिशाला मस्तपैकी केस करून दिलं. तर थोडीशी सर्दी झालेली आहे. तर चला मग आता आज ना मस्तपैकी मदर्स डे आहे. मम्मा केक खाने से अच्छा लगेगा. हाँ केक खाने से अच्छा लगेगा और खाना खाने से. डॉक्टर, हाँ मेरे पेट में दर्द है. दर्द है. मैंने केक खाई. तो फिर और तुझे केक खाना है. तूने क्या खाया था? मैं केक खाई. तो फिर केक नहीं खाना चाहिए. खाना. ठीक है, तब तक थोड़ा इडली और चटनी खा ले, बाद में केक लाते हैं डैडी. ओके. हाँ तू मेरा. हाँ हो गया. डॉक्टर, मेरे पेट में दर्द हो रहा है. हाँ करो.
डॅडी? तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना आत्ता बाहेर गेली होती, बसून होती आणि ऋषीचे डॅडी बाहेर म्हणजे काम होतं त्याच्यासाठी गेले. तर आज मदर्स डे आहे, तर केक आणला. तर मी दाखवते तुम्हाला, मला माहीतही नव्हतं. तर नाव का लिहिले हो एक्सेल मम्मा? नाव का लिहिले? क्या है वो? क्या है? किस लिए लाया है केक डैडी ने? क्या है आज? आज क्या है? क्या है आज? इथे बघा मदर्स डेचं नाव आणि प्रिशाचं गाव असं झालेलं आहे. तर दाखव केक. छान आहे, थँक्यू. तर चला मग आता छोटंसं सेलिब्रेशन करूया मदर्स डेचं. चलो, मला त्या नावाचा हासाच येत आहे गुड्डूजी. एक्सेल मम्मा असं नाव टाकलेलं आहे केकवरती, मी तुम्हाला दाखवते सुद्धा. आणि हे माझ्यासाठी ना सरप्राईज होतं. थँक्यू थँक्यू प्रिशू. मुझे खिला, ऐसे नहीं लगाना, नहीं लगाना, नहीं खिलाओ. ये ले मुझे खिलाओ ना, मुझे तो खिलाओ. आ आ प्रिशा म्हणत होती की केक खाना है, केक खाना है. तर त्याच्यासाठी मी यांना म्हटले की जे छोटे छोटे पॅनकेक असते ना ते घेऊन या, पण यांनी मोठाच केक घेऊन आले. तर ठीक आहे, तर आम्ही केक खाते आणि नंतर. तर इथे बघा फ्रेंड्स, आम्ही ना आत्ताच केक वगैरे खाल्ले आणि आता रात्रीच्या जेवणाची तयारी करावं लागेल. मला काय करायचं आणि काय नाही ते कळत नाही आहे. तर केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. नाम प्रिशाचं बघा. प्रिशा अच्छा आहे हां. चला मग मी आता स्वयंपाक करते आणि मग नंतर परत बोलते. बघा फ्रेंड्स, माझं ना सगळं स्वयंपाक झालेला आहे. मी दाखवते तुम्हाला काय काय केलेलं आहे ते. तर इथे बघा फ्रेंड्स, कालचा जो व्हिडिओ आहे ना तुम्ही याच्या आधी बघितला असेल मदर्स डेचा. तर तो व्हिडिओ एंड करायचं राहून गेला होता. आणि म्हणजे काय स्वयंपाक वगैरे करत होते मी आणि व्हिडिओ शूट केला थोडंसं, जे काय तुम्ही बघले व्हिडिओमध्ये. तर ते बघून ते झाल्यानंतर मग रात्रीचं ना मला व्हिडिओ ना एंड करायचं राहूनच गेलं होतं. तर एंडिंग मी दुसऱ्या दिवशी करत आहे. त्या व्हिडिओचा एंड शेवटनं मी दुसऱ्या दिवशी करत आहे. तर कालचं सेलिब्रेशन आहे ना मदर्स डेचं, ते माझ्यासाठी म्हणजे सरप्राईज होतं. आणि असं काही ठरवलं वगैरे नव्हतं आता मदर्स डेला काय सेलिब्रेट करणार आहे. कारण की प्रिशा तर एवढी छोटीचीच आहे, तिला काय समजते. मी एक शॉर्ट टाकला होता, ती बोलते मला की हॅपी मदर्स डे मम्मी म्हणून. तेच माझ्यासाठी खूप झालेलं आहे. तर मग यांच्याकडून मला मिळालेला आहे जो केक वगैरे बघले ना तुम्ही थोडंसं. तर मी जशाच तशी होती, सेलिब्रेशन म्हणून नाही. तर त्यांनी आणला होता केक आणि मी सगळ्यात जास्त हॅप्पी झाले. आणि
आता ते तर झालंच, मदर्स डे पण होता आणि प्रिशाला पण केक आवडते, त्याच्यामुळे पण झालं. आणि तर जसं होतं तसंच सेलिब्रेशन केलं. सेलिब्रेशन म्हणण्यापेक्षा प्रत्येकच गोष्टीचं सेलिब्रेशन करणं असं काही हे नाही आहे, करायलाच पाहिजे असं काही लिहून वगैरे नसते. पण हॅपीनेसपणा महत्त्वाचा असतो जास्त करून घरामध्ये, किंवा फॅमिलीमध्ये हॅपीनेसपणा किती आहे ते जास्त महत्त्वाचं असतो. त्याच्यामुळेच थोडंसं केक वगैरे आणला यांनी, आणि ते माझ्यासाठी सरप्राईज होतं. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर ह्यांनी मला छोटं मोठं का होईना पण सरप्राईज देण्यामध्ये खूप जास्त एक्सपर्ट आहे. केव्हा कोणतं सरप्राईज आणि ते सरप्राईज कसं असेल काहीच मी अंदाजाही घेऊ शकत नाही कधीच, की मला यांनी सरप्राईज देणार आहे. तर जर सरप्राईजच्या किंवा ह्यांनी मला काय काय सरप्राईज आणि काय काय गोष्टी दिल्या सांगायचं म्हटलं तर याच्यावरती एक फुल व्लॉग बनू शकतो. पण थोडक्यात सांगते, मला याने स्कूटी गिफ्ट केली होती तेव्हा तर मला बिलकुलच म्हणजे अंदाजाही नव्हता ते कोणत्या याच्यामध्ये म्हणजे ते सरप्राईज खूप वेगळं होतं, ते सांगायला खूप वेळ लागेल. पण ह्यांनी सरप्राईज देण्यामध्ये खूप जास्त एक्सपर्ट आहे, आणि ते मला आवडते. आणि मी अंदाजाही घेऊ शकत नाही की मला हे सरप्राईज भेटणार आहे ते. सो ते दुसरा विषय आहे. मला म्हणायचं होतं की कालचा व्हिडिओ मी इथे एंड करत आहे. तर कसं वाटलं हे छोटंसं सेलिब्रेशन मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहे ते. कारण की मी खूप एक्सायटेड असते की माझा व्हिडिओ कुठंपर्यंत जाते म्हणून ते बघायला. तर चला मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. ऑडिओ जंगल.